हे हिंदी बॅकग्राऊंड मधले आहेत, पण पहिल्यांदा ते मराठी कंटेंट घेऊन येत आहेत. पण टीजर मध्ये स्त्रीचा रेफरन्स त्याने टाकलेला आहे. नावाचा फायदा उचलण्याचा थोडासा इथे प्रयत्न केला गेला. त्याचा रेफरन्स ह्या चित्रपटामध्ये आणायचा आणि त्याच्यावरती टिपिकल कॉमेडी करायची. मला ते फारसं आवडलं नाही. तर मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीत असे सतत टीजर येत असतात आणि चांगल्या क्वालिटीचे किंवा काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगळं असे जर टीजर आले ना तर लगेच ते आपले लक्ष वेधून घेतात. आणि असेच 2 टीजर आज रिलीज झालेत. पहिला म्हणजे आतली बातमी फुटली आणि दुसरा म्हणजे किर काटा किर. दोन्ही हे टीजर वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. तर दोन्ही नक्की कसे आहेत, नक्की काय अपेक्षा ठेवू शकतो या टीजर्स मधून किंवा या टीजर्समुळे चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवू शकतो याच्यावरती जरा आज चर्चा करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिला बोलूया आतली बातमी फुटली या टीजर वरती. तर सिद्धार्थ जाधव, रोहिणी हट्टंगडी आणि मोहन आगाशे अशी तगडी कास्ट किंवा दिग्गज कास्ट आपल्याला या टीजर मध्ये बघायला मिळते. आणि विशाल गांधी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले. खरं विशाल गांधी हे हिंदी बॅकग्राऊंड मधले आहेत, पण पहिल्यांदा ते मराठी कंटेंट घेऊन येत आहेत. पण टीजर बघताना असं कुठेच मला जाणवलं नाही की वेगळं काही बघतोय. टीजर बघून ती मराठी वाईब किंवा तो एक जॉनर असतो ना टिपिकल मराठी जॉनर, तो अनुभवायला मिळाला, पण थोड्याशा चांगल्या क्वालिटीमध्ये. आता असं मी का म्हणतोय, ह्या चित्रपटाची पोस्टर्स जर तुम्ही बघितलीत ना एक तर काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगळं किंवा उत्सुकता जागवणारं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं की नक्की काय स्टोरी आहे. किंवा जसं की हे मेकर्स म्हणतायत की हा चित्रपट ड्रामा, सस्पेन्स आणि ह्युमर ह्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो. तर नक्की काय आहे या चित्रपटाची स्टोरी. टीजर मधून आपल्याला जे दाखवलं गेलं ना की मोहन आगाशे यांचे कॅरेक्टर हे त्यांची पत्नी म्हणजे रोहिणीताई हट्टंगडी ह्यांच्या कॅरेक्टरला एक किलर हायर करून मारण्याचा प्रयत्न करतात आणि तो किलर आहे तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. आता सिद्धार्थ जाधव म्हटल्यानंतर आपल्याला ह्युमर किंवा ती एनर्जी बघायला मिळणार. आणि ह्या टीजर मध्ये सुद्धा काही ग्लिम्स किंवा काही सीन्स आपल्याला असे बघायला मिळाले जिथे कॉमिक टायमिंग किंवा ती कॉमेडी किंवा रायटिंग त्या अनुषंगाने किती चांगल्या प्रकारे केलंय हे आपल्याला बघायला मिळतं. आणि सस्पेन्स ज्या प्रकारे मेकर म्हणतात त्याप्रमाणे ह्या टीजर मध्ये सुद्धा अजिबात स्टोरीच्या बाबतीत काहीच मेकर्सने रिव्हील केलं नाहीये. तो सस्पेन्स किंवा ती उत्सुकता अजून ताणून धरले मेकर्सने. आणि हेच चांगलं आहे मित्रांनो. टीजरमध्ये, ट्रेलर्समध्ये जितकं कमी मटेरियल रिलीज करतील किंवा स्टोरी बद्दल जितकं कमी सांगतील तितकंच चित्रपट बघायला थिएटर्समध्ये मजा येते. आणि हे मला खूप आवडलंय मेकर्सचं. सो हा चित्रपट थोडासा मला एक उत्सुकता जागवणारा वाटतोय. नक्कीच काहीतरी एक्साइटिंग वाटतंय. इतके दिग्गज कलाकार, सिद्धार्थ जाधव किंवा एक वेगळी स्टोरी, एक सस्पेन्स, किलिंग किंवा मर्डर मिस्ट्री टाईप प्रेझेंट केलं जातं या चित्रपटाला. हा चित्रपट येतोय 6 जूनला. सो ह्याचा ट्रेलर आल्यानंतर आपण थोडीशी डिटेलमध्ये याच्यावर चर्चा नक्की करूया. दुसरा चित्रपट किंवा दुसरा टीजर आहे मित्रांनो तो म्हणजे किर काटा किर. हा जो चित्रपट आहे ना हा थोडासा हॉरर कॅटेगरीमध्ये मोडला जातो, पण काइंड ऑफ हॉरर आपण म्हणू शकतो याला. हॉरर कॉमेडी जॉनरामध्ये येतो. मी जसं की परवाच म्हणालो की खवीस ह्या चित्रपटाचा किंवा टीजरचा रिव्ह्यू करताना की ह्या टाईपचे किंवा ह्या जॉनरचे चित्रपट सुद्धा आपल्या चित्रपट सृष्टीत म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीत यायला पाहिजेत. आणि आज हा टीजर रिलीज झालाय. पण ह्या टीजरच्या सुरुवातीला मोठ्या अक्षरामध्ये अनाऊन्स केलंय की स्त्री टू बाई पण भारी देवा यांच्या स्टुडिओज करून. मी म्हणतोय जिओ स्टुडिओज बद्दल. पण फक्त मोठ्या ठळक अक्षरातच नाही तर टीजर मध्ये सुद्धा तो स्त्रीचा रेफरन्स त्याने टाकलेला आहे. सो थोडासा त्या फेमचा किंवा स्त्री टू खरं तर इतकी कमाई करून घेतला तर त्या नावाचा फायदा उचलण्याचा थोडासा इथे प्रयत्न केला गेला. मला ते फारसं आवडलं नाही की म्हणजे आता ठीक आहे तो चित्रपट चालला, त्याची तुम्ही मेकर्स आहात, मग त्याचा रेफरन्स ह्या चित्रपटामध्ये आणायचा आणि त्याच्यावरती टिपिकल कॉमेडी करायची. मी स्त्री पिक्चर मध्ये बघितलाय, मागून बाईचा आवाज आला की मागे बघायचं नाही. पण ठीक आहे. बाकी ओव्हरऑल सुरुवातीला टीजरचे अनाऊन्स केलं जातं की 12 नंतर ह्या गावात कुणी पाऊल टाकू नका. आता असं का अनाऊन्स केलंय, हे ट्रेलर येईल, सिनेमा येईल तेव्हा आपल्याला कळेलच. पण ह्या चित्रपटामध्ये आपल्याला लीडला सुद्धा काइंड ऑफ जसं स्त्रीमध्ये एक प्लॉट तयार केला होता किंवा जी कॅरेक्टर तयार केली होती ना तशीच 3 कॅरेक्टर या टीजरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. सागर कारंडे, रोहित हळदीकर आणि सायंकित कामत हे 3 जण आपल्याला लीड रोलमध्ये या चित्रपटाच्या टीजरमध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणि कॉमेडी किंवा खरंच सांगू ना ह्या चित्रपटाच्या टीजरमध्ये जो काही सीन दाखवला ना त्याच्यामध्ये त्या चित्रपटाचं मटेरियल कमी आणि ते
स्त्रीचा रेफरन्स जास्त प्रमाणामध्ये दाखवला गेलाय. पण ठीक आहे, जेवढा टीजर आहे ना त्या चित्रपटामध्ये प्रोडक्शन क्वालिटी चांगली वाटते, फ्रेम चांगले वाटतात, एक कलर ग्रेडिंग जे कॅरी केले पूर्ण कॉमेडी आणि सस्पेन्स किंवा हॉरर जॉनरामध्ये जे असायला हवं ते पूरक वाटतंय आणि कुठेच गरीब असा चित्रपट वाटत नाही, ह्याचं मला समाधान आहे. बाकी ठीक आहे, टीजरमध्ये त्यांनी तो रेफरन्स वापरलाय, पण चित्रपटामध्ये नक्कीच काहीतरी वेगळी कथा आपल्याला बघायला मिळेल अशी आशा नक्कीच आहे. तेच महत्वाचं आहे, कारण आता ठीक आहे हिंदीमध्ये सुद्धा त्या कॅटेगरीचे चित्रपट चालतायत म्हणून फक्त हा चित्रपट काढलेला नसावा. काहीतरी मेकर्सकडे नवीन देण्यासारखं किंवा नवीन कथा किंवा एक काहीतरी वेगळं असं असलं पाहिजे या चित्रपटामधून देण्यासाठी, तर ते चित्रपट बघण्यामध्ये मजा आहे. बाकी ट्रेलर आणि जेव्हा मूवी येईल त्यावेळेस ह्या चित्रपटामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करूच. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.